कृष्णा सुंदर ते ध्यान उभे विठे बरी करकटावरी जय हो करकटावरी राधे राधे तुलसी हार गया कसे पीतांबर आवडे आवडे मकर कुंडली
गळा कसे विठोबा
हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी हा विठ्ठल परवा परवा हा विठ्ठल परवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल परवा हा विठ्ठल परवा ओ हा माधव परवा ओ हा माधव परवा परवा ओ हा विठ्ठल परवा ओ हा विठ्ठल परवा हरी तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी
सुखाचे आकर सर्व सुखाचे आकर बापर तुमा देवीवर 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 ओहा विठ्ठल परवा ओहा विठ्ठल परवा पाप रखवा देवीवर पाप रखवा देवीवर ओहा विठ्ठल परवा ओहा विठ्ठल परवा ओहा माधव परवा ओहा माधव परवा 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 हरि तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कंठी राहो नाम कंठी राहो कंठी राहो नाम कंठी राहो भरोनिया प्रेम अंगी भरोनिया प्रेम अंगी भरोनिया प्रेम अंगी भरोनिया प्रेम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण 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 संताती पाये आसपासके पाहे संताची पाये संताची पाहे देवी वेळो वेळा डोई देवी वेळो वेळा डोई देवी वेळो वेळा डोळे देवी वेळो वेळा डोळे देवी वेळो वेळा देवी वेळो वेळा डोळे ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान पतित शरण आलो 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 पतित शरण तुका म्हणे तरे तुका म्हणे तरे तुका म्हणे तरे तुका म्हणे तरे सिंधू एक सरी 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 ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे
पतित शरण पार्वती 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 गोपाल कुमार जय विठोबार कुमार गोपाल कुमार जय विठोबार पतित
कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान अलोपतीत शरण संताची पायी ठेवी वेळोवेळा डोगी ऐसे द्यावे काही दान अलोपतीत शरण तुका म्हणे तरे भव सिंधू एकसरे ऐसे द्यावे काही दान अलोपतीत शरण विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगरणीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्र सदय धवलहास विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताची या जगमादाने कथे जावे कथेचा विस्तार मादाने कथेचा विस्तार मादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन झालू चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्या ते भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलू पावन झालू चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु धावबा मोतीरामा तुम्हा प्रार्थितो कीर्तने राम नामा तोरे दावणे बुद्धी दे कीर्तनिया मनोनी नमी तुमच्या लीन पाया विठाला 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 कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान अलोपतीत शरण प्रस्तुत कीर्तन रूपी शिवे कीर्तन निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु जगमान्य श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून नाम आणि संताची संगत दोन्हीची मागणी करतात अभंगावर बोलण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं या न्यायाने त्यातल्या त्या जो वक्ता ज्या गावाला पहिल्या वेळेला आला आणि त्याला उशीर झाला त्याने तर जरूर परिहार द्यावाच लागतो
आपल्या या रातंजन गावामध्ये चालू असलेला हा खंड हरनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहातील आजचा दिवस तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग म्हणजे आमचे माधवराव भोसले खपाट पिंपरीकर, त्यांचे आपले रितेश देशमुख आणि कोण अभिमन्यू दादा, हा ते काय त्यांच्या माध्यमातून सर्व गावकरी मंडळाच्या दर्शनाचा योग आलेला आहे. गाव खूप दूर होतं त्यामुळं थोडासा आणि इथपर्यंत आलोत लवकर आपल्या पण तिथून पुढं मग लागलं ब्रेक, कारण रस्ता भारी होता येणारा इकडे. ऐक नाही त्याच्यामुळं थोडा टाइम लागला, नाहीतर अगदी व्यवस्थित 7ला निघालो होतो. तिकडं कथा होती, भागवत कथा अहमदपूरकडे, पण थोडासा झाला उशीर, तरी त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करू, क्षमा मागू. आता रस्त्यात कसं असतं, 4 माणसं जिवंत असून मेल्यासारखी असतात, त्यात नित्य प्रवासी दररोज प्रवास करणारा सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा, नित्य सेवक जो दररोज दुसऱ्याची सेवा करतो, चाकरी करतो, जिवंत असून मेल्यासारखा, अजून नित्य आजारी रोगी माणूस सतत रोगी असणारा जिवंत असून मेल्यासारखा, आणि चौथा आहे नित्य कोण दरिद्री. 4 माणसं शास्त्र सांगतं बरं, त्या पद्धतीने त्यातलाच एक होतो आम्ही, कोण प्रवासी. पण योग आल्यानंतर खूप इतकं प्रसन्न वाटलं, आनंद वाटला, भाग गेला सीन गेला नाही तरी अवघा झाला आनंद. मला सांगतो म्हणजे अशा 2 कथा करून 3रा कार्यक्रम आहे, आणि म्हणून पण तीच उमेद, एकदम उत्साह आल्याबरोबर प्रसन्नता वाटली. काही काही जागा तशा प्रसन्न असतात, आल्यानंतर एवढं मंगलवाद्य पुन्हा गोड असा आवाज भजनाचा ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटलं. आणि म्हणून कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मला सर्वांचे म्हणण्यापेक्षा नावच पाठ नाहीत, तरी पण सर्वांप्रती आदर व्यक्त करतो. खूप सुंदर अशी गोड चाल म्हटली की किती वेळ चाल ऐकायशी वाटायची अशी चाल. दोघांना पण कोटी कोटी धन्यवाद. तसेच हे बालभजनी मंडळ कुठले, वैराग, या छोट्या छोट्या भजनी मंडळाला पण धन्यवाद. त्यांच्याकडे बघितलं की इथं बसणाऱ्या लेकरांना वाटायला लागलं की आपणही कसं उभा टाकावं तिथे, आणि प्रत्येकाला इच्छा निर्माण होते. वारकरी शिक्षण संस्था म्हणजे एक संस्काराचं विद्यापीठ आहे, ऐक नाही. म्हणून बघा मी नेहमी सांगत असतो, कारण अशी संस्था बघितली की मला खूप आनंद वाटतो. याचं कारण आहे सध्या संस्काराची खूप गरज आहे, ऐक नाही. माणसं लेकरा बाळासाठी भरपूर पैसे कमवायला लागले, रात्रंदिवस राबराब राबतात, पण मुलं जर सुसंस्कारी नाही निघाले तर म्हातारपणात रडल्याशिवाय बात नाही दुसरी, ऐक नाही. म्हणून ऐका, इथं उभा टाकलेला प्रत्येक मुलगा काय कीर्तनकार, कथाकार असं होईल याची गॅरंटी नाही, कारण प्रारब्ध असतं. पण एक मात्र खरंय, इथे टाळ घेऊन उभा टाकला आणि वारकरी शिक्षण संस्थेत गेला की त्याच्या मायबापाला म्हातारपणात रडायची गरज पडणार नाही. ही सुसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मिळत असतात. त्यांना खूप खूप धन्यवाद. तसेच मृदंगाचार्य बाबा, तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. तबलजी, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. बाबा, तुम्ही पण अत्यंत उत्कृष्ट असं सुंदर स्वर देता, तुम्हालाही धन्यवाद. आणि सर्वाचा जीव कोण आहेत माहिती आहे का? त्यांनी आवाज जर कमी केला तर मिटलंच. मग ऑपरेटर, सिस्टीम वाले, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर सिस्टीम आहे. आता कोण राहिलं? तुम्ही म्हणाला तर सगळ्याला धन्यवाद दिला, आणि पुढची बसलेली माणसं म्हणले आम्ही उठून गेल्यावर कसं होईल? तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या नियोजित वेळेप्रमाणे आपण सेवा करण्याचा प्रयत्न. विठाला युट्यूब चॅनल पण आहे बरं दादाचं, कोणतं नाव आहे? माऊली भक्ती युट्यूब चॅनल. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम संबंध महाराष्ट्रभर, आहे की नाही. आता कार्यक्रम काय अजून 4 दिवसाला संपून जाईल, पण जेव्हा जेव्हा तुम्ही युट्यूब ओपन कराल त्या वेळेला रातंजनचा कार्यक्रम तुम्हाला खूप दिवस पाहायला भेटेल त्यांच्या माध्यमातून. आणि इथं बसणारालाच नाही, ऑल महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला पाहायला मिळेल की किती सुंदर कार्यक्रम झाला. म्हणून त्या दादाला पण कोटी कोटी धन्यवाद. ऐका, जगद्गुरु तुकोबारायचं 4 चरणांचा अभंग आहे, आणि अभंगामध्ये तुकोबारांनी मागणी मागितली. ऐका, मागत असताना माणसानं अति विनयानं मागावं लागतं. कथा, कीर्तन, हे जे सप्ताह असतो ना, याचं आयोजनाचं उद्दिष्ट काय असतं? उद्देश काय असतो? की समाज प्रबोधन व्हावं, माणसाचा शरीरातून वाईट प्रवृत्तीचा नाश होऊन सत्प्रवृत्ती आपल्याकडे यावी, पैकी नाही. फक्त ऐकणे आणि सोडणे एवढाच विषय नाही, तर तो विषय आपल्या आचरणात आणण्यासाठी आहे. कथा कीर्तन जगण्यासाठी आहे, वागण्यासाठी आहे. म्हणून
म्हणून वारकरी संप्रदायाने आपल्याला कसं वागावं कसं जगावं या माध्यमातून सांगितलेले आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. बस म्हणून हेच तर करायचं. तुकोबराने सांगितलं आम्ही आलोच याच्यासाठी. कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जय ऋषी साच भावे वर्ताय. कशासाठी आलो? झाडू संताचे मार आडराणे भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. याच उद्दिष्टाने आलेले साधू संत त्यांचा उद्देशच आहे कारण जगताचं कल्याण व्हावं एवढाच हेतू साधू संताचा आहे. म्हणून या शुद्ध हेतूने साधू संत प्रचार प्रसार करतात. तसा हा आणि कोणाकडे मागत असताना माणसानं विनयानं मागायला पाहिजे, विनम्रतेने. तुम्हाला एक सांगू, जो माणूस लीनतेनं चालतो, जो माणूस नम्रतेनं चालतो, तो माणूस जगात खूप मोठा होतो. जर मोठं बनायचं असेल तर असं चाललं व्हायला जमत नाही. अहो जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा तुम्हाला आम्हाला जी विनंती केली ना, आता कधी कधी त्यांची भाषा काय कडक पण होती. किती सांगो तरी तुम्हाला आलं लक्षात. पुढचं नाथ बाबाने त्याच्या पुढे गेले, रागावले, काय माये इतक्या पुढच्या भाषेत सांगितलं. पण तुकोबाराने कधी कधी विनवितो सकळ जना दादा येतो याची द्या मदतीला म्हणे तुझ्या बंधुराम म्हणाला. विनवितो सकळ जना परतोनी थोरला दादा येतो याची द्या मदतीला म्हणे तुझ्या बंधुराम म्हणाला. हरोनी विनवणी पायी ठेवितो माता, पायी ठेवितो माता. माझी पंढरी नाथा ठेवितो माता, सावी विनंती माझी पंढरी नाथा. एकात दोन प्रमाण घुसले, हरकत नाही. विनवितो सकळ जना कर जोडोनी थोरा लहाना दान इतुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणागा हात जोडून. आणि हे पण आहे कोणता की परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. विनंतीच आहे. ऐका, मागत असताना हात जोडून मागतात, विनयानं मागतात. मी म्हणतो नेहमी लहान होऊन जर जगलं ना तर माणूस खूप दिवस जगतो. ऐका, आता इकडे नद्या आहेत का नाही आपल्याकडे? नदीला पूर येतो ना, नदीच्या काठाला झाडं असतात. ते पाणी म्हणतो भाऊजी थोडं बाजूला हो ना, ते म्हणतं अजिबात होत नाही. कोण? झाड. झाड असं मध्येच उभा टाकतं आणि मग उभा टाकल्यामुळे जास्त पाण्याचा जोर झाला की मुळा सगळं उपटून जात. बाजूला हो म्हणलं तरी होत नाही. पण ऐका, तीच असं भर नदीमध्ये मध्यभागी असते लोहाळी. लोहाळी माहिती आहे ना? म्हणजे आता काय बघा, तुमची आहे सोलापूरची भाषा, आमची आहे मराठवाड्याची. आता मराठवाड्याच आपलाही नाही, तुम्ही इकडे पश्चिम कडे जात का? आम्ही मराठवाड्यातली तिकडं परभणी जिल्ह्यातली भाषा. आता कधी कधी ताळमेळ लागायचा नाही, बरं लावून घ्या. काय होईल आता वेगवेगळे शब्द काय म्हणतात तुम्ही? लवाळा. हा बरोबर आहे, काय नाही, फक्त वेलांटीचाच फरक आहे. आम्ही इथे लवाळी म्हणतो, तुम्ही इथे लवाळा म्हणता. असं आहे. हा, आता आपल्यात काय तेवढा बदल नसतो, तिकडे बदल असतो. मग तेलंगणात तिकडे गेल्यावर मात्र अति बदल, कशाला काही म्हणतात तिकडे. तर तुम्हाला सांगू, आता कधी कधी कार्यक्रमाला योग्य येतं ना महाराज, मग तेलुगू माणसं पुढे बसलेले असतात, त्यांना मराठी समजत नाही आणि आपल्याला काय सांगावं त्यांना, सांगा बरं. ते कसे बोले असं बघा नुसतं, काय करावं त्यांना काही सांगा. मग एकाला म्हणलं हो ते कसं काय, ते असं ते कुठली प्रतिक्रिया देत नाहीत, हसत नाहीत, चेहरा बारीक नाही, सारखं नुसतं बघतात असं. बोले महाराज त्यांना मराठीच कळत नाही. 3 तास का बसतात? म्हणजे मनोरंजन होऊन बसतात. अहो म्हणलं, मग एका दिवशी उठून जात होते, एक म्हणले महाराज एक काम करा ना, तेलुगूचं भजन म्हणा. मी म्हणलं मला कसं येईल तेलुगूचं भजन? ते म्हणले माणसं जर बसून ठेवायचे असेल तर तुम्हाला तेलुगू भजन म्हणावंच लागेल. आता येत नव्हतं बरं, पण ते लिहून घ्यावं लागलं आणि लिहून घेतलं. फक्त उच्चार काय म्हणायचं माहिती, ते उच्चार केला फक्त. आपलं हेच गीत होतं,
कोणतं भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. पुढं काय त्यांना माहिती होय की नाही? मग तेच गीत होत भक्त पुंडलिकोनी कुरके पुण्याची इनाडू उटका बाबा नाकुनीची पिंचवा विठ्ठलेशुनी पंढरी. ते म्हणजे वा 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 हे महाराज आपणाचे बोले. बस कधी कधी पण भाषेत चेंज असतं. लोहाळा असतं नीट पाण्यात असतं ते बघा. आणि मग पाणी आलं ना ती इतकं वेगात पाणी येतं ते लोहाळ म्हणतं तू मोठा तुझा बाप मोठा तुझा आजा मोठा मी तू माझ्या अंगावरून जा. आणि पाणी गेलं की अजून जशाच तसं उभा. महापुरे झाडे जाती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती. महापुरे झाडे जाती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती. महापुरे झाडे जाती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती. महापुरे झाडे जाती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती तेथे रवाळे वाजती. कोणालाही काही मागायचं की नम्रता लागते की नाही? नम्रता मागायलाच नाही जगायला सुद्धा नम्रता लागते. आणि एक सांगू तुम्हाला प्रमाणित उभारायचं. नम्र झाला भूता तेने दिले अनंता हे शुरत्वाचे अंग हरियानीला श्रीरंग. नम्रता हे सुद्धा शूरपण आहे. म्हणून बघा तुम्ही आता आपल्याला बसचा प्रवास तर माहिती की फ्री बंद झाले का? आता फुकट तिकीट बंद झाले का म्हणलं चालू आहे का? आता त्यामुळे काय झाले एवढी गर्दी व्हायला लागली गाडीला. तुम्हाला फ्री त्यांना हा गाडी जागा नाही. मग ऐका समजा एखाद्या वेळेस जर जागा मागायची असेल असं म्हणतं का पलीकडे सारखा ऑटो मध्ये 4-4 माणसं बसतात वा पलीकडे असं म्हणलं. ते म्हणतात तुझ्या काय तुम्ही जाऊ नका मी कशाला म्हणू तुझी कोणाची गाडी आहे? तू म्हणतो तुझी तरी आहे का? मग माझी नाही तर बसणं उभा टाक. मग नाही उभा टाक. ऐका तिथं दुसरा माणूस आला दादा थोडं जागा देता का? पायाला त्रास होतो. मला माहिती आहे इथं 4 माणसं बसत नाहीत पण जर थोडं बसलात तर बरं होईल. या बसा बसा मी उभा टाकतो असं होतंय. ऐका ना माणसं जोडतात असं शब्द माणसं जोडतात आणि शब्द माणसं तोडतात. शब्द अतिशय गोड आणि प्रेमळ लागतात. म्हणून बघा तुम्ही नम्रतेनं माणूस चिरकाळ टिकून राहतो. ऐक नाही आता तुम्हाला माहिती आहे सर्वांना म्हणजे पाठीमान ओढत नाही का? बरं ऐका तर ही 2 गोष्टी आहेत. एक आपले दात आहेत ना दात जन्म झाल्यानंतर किती दिवसाला येतात आपल्याला? वर्षाला 6 महिन्याला बरोबर आहे की 6 महिन्याला. बरं आता दुसरा प्रश्न आहे दात जन्म झाल्यानंतर किती दिवसाला पडतात? मृत्यूच्या अगोदर मरण येण्याच्या अगोदर किती दिवसाला दात पडतात म्हणालो मी? काही सांगता येत नाही. आणि ते तंबाखू गुटखा खाणं ते जय श्री कृष्ण. इथं कोणी खात नसेल खाते कोणी तंबाखू? अजिबात नाही. अरे देवा देवा इथं टावर खालची रेंज गेली की आता जमते का? आता काय बघा बरं आता ही काय दिली तिकडं मला इथं कोण नाही दुसरं. हे सगळं पटांगण दिसायला लागलं. बरं असू दे हरकत नाही. कसे खात जाऊ नका व्यसन चांगलं नाही. आता त्यातले त्यात वयस्कर मान तुम्ही तर खायचंच नाही. सुटल का काय सांगा म्हणजे उद्यापासून येणंच सुटलं आपलं. तर तंबाखू सोडा म्हणताल ते मी पुन्हा इथं बसणारच नाही म्हणली त्यात. ऐका
कसं असतं बघा, ऐका किंवा ऐकाच, जर नाही तुम्हाला शक्य झालं तर बघा, तंबाखू खूप विचित्र उगवलेली आहे. तंबाखू सुरभी गायीच्या रक्तापासून उगवलेलं झाड आहे. ऐका, आणि मग ते झाड एवढं विचित्र आहे, ते कसलं असतं, लाल कलर, बरोबर आहे ना. ओली तंबाखू, काळी नाही, आपली वळलेली. मग ते मी नाही सांगत, शास्त्रात ते सुभाषित कारण श्लोक लिहिलाय, त्याला काही कुठला आधार नाही. समजा पण ऐका की तंबाखू खाणाऱ्या माणसाला सुरभी गायीचं रक्त प्राशन केल्याचा दोष लागतो. आता खायची का नाही तुम्ही ठरवा. ऐका, मग हे जर समजा सुपारी वगैरे खायला लागली, दात लवकर पडतात. दाताची गॅरंटी आहे का? नाही गॅरंटी. अगोदर काही काही माणसं वय कमी लवकर दात पडतात. खोबऱ्याची वाटी झाले आयसे मूक, बस कधी कधी दात पडल्यामुळे हा नोटी नाकाला लागते. मध्ये गेल्यावर दाताची गॅरंटी नाही, ठिसूळ आहे. आणि मला सांगा आता दुसरा प्रश्न आहे, जीभ जन्म झाल्यानंतर किती दिवसाला येते? सोबतच येते का जीभ? सोबत येते ना. ऐका, आणि मग मरण्याच्या अगोदर किती दिवसाला गळून पडते? गळून पडत असते होय, ती माणसाला जाळते अगोदर आणि मग जीभ जळते. याचं कारण आहे का? इतकी लवचिक आहे, एवढी लवचिक आहे, काही खा अजिबात घाण होत नाही. ऐक नाही, दातानं काही खाऊ द्या लगेच दाखवून द्या. मेथीची भाजी खाल्ली तरी म्हणणार हिरवी खाल्ली भाजी आहे. जिभेवर तुम्ही काही टाका. दुसरं कारण आहे, ऐका, दाताकडे कठोरता आहे आणि जिभीकडे नम्रता आहे. नम्रता असल्यामुळे टिकून राहते. कधी कधी दात जरा डेअरिंग करतात थोडी, जिभीला म्हणतात बघ जास्त शहाणपणा करायचा नाही, आम्ही 32 जण आहेत, नुसतं रगडून टाकू. ती जीभ हसली म्हणते बघ तुम 32 मैं अकेली माय. काय दात काय म्हणले? दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय. तिने सांगितलं हाँ जरूर मैं अकेली हूं, लेकिन आगे का सुनो, तुम 32 मैं अकेली माय, लेकिन एक शब्द तेड़ा बोलू तो 32 गिर जाए. जर जीबीने एकच शब्द वाकडा बोलला समजा. ऐका, माणसं भांडणात, आता इकडे काय म्हणतात माहित नाही बाबा, माणसं भांडणात म्हणतात का जास्त बोलायचं नाही पाय मोडून टाकेल, जास्त बोलायचं नाही हात मोडून टाकेल म्हणतात का? जास्त बोलायचं नाही दात गाळील, याच्यावरच का कठोर आहे. का जीभ मात्र नम्रता आहे. म्हणून तुकोबाराने सांगितलं देवाच्या समोर अति विनयाने यायला पाहिजे माणसाने.